वैभव बहुजनांचे हृदय सम्राट आदरणीय वंदनीय बाळासाहेब आंबेडकर यांचा आदेश सर्वांचे वाढवत आपण सर्वच शिवरायांचे मावळे बाबासाहेबांचे भीमसैनिक राजमाता जिजाऊ अहिल्याबाईच्या रमाईच्या लेखी या ठिकाणी जागृतीचा उत्सव सततच ठेवला पाहिजे. या बाबासाहेबाच्या तेवढ ठेवला पाहिजे. या बाबासाहेबाच्या वाणीला जागून आपण या ठिकाणी आलात याबद्दल तुमचे धन्यवाद तर देतो, आभार व्यक्त करतो, पण तुमच्या या कार्याला पंचायत प्रणाम करतो. आणि त्याचबरोबर या देशातली जी मनोवादी व्यवस्था आहे यामध्ये धीरज शास्त्री आला, वागेश्वर बाबा आला, अंधातली फोड देणारा आला, हा समाज कंटक आताचा संजय गायकवाड आला. या सर्वच मनोवादी प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतो आणि आदरणीय कॉम्रेड गोविंदराव पानसरे साहेबांनी लिहिलेल्या या ग्रंथराजाला महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद गेले 38 वर्ष झालं होत आहे, येत आहेत महाराष्ट्र लोक. या ग्रंथराजाचं थोडक्यात वाचन करतो. आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी जगला पाहिजे असं वाटायला लागावं अशी दुनिया शिवाजीराजे करू शकते. इतर राजाला ते शक्य नव्हते, इतर राजासाठी लढणारे होते नाही असं नाही. अशा लढाईत अनेक मृत्युमुखी पडले, पण त्याचं लढणं हे मर्दुमकी गाजवून जहागिरी आणि इनाम मिळवण्यासाठी होते. ते मेले ते जहागिरीसाठी आणि इनामासाठी, विकास कार्यासाठी. शिवकार्यात लढवय सैनिक तर सहभागी होते, परंतु सर्वसामान्य रयत सुद्धा आपल्या परीने सहभागी होती आणि हे फार महत्वाचं होतं. राजाच्या कार्यात जेव्हा रयत मनापासून सहभागी असते तेव्हा ते कार्य यशस्वी होतं. खरं म्हणजे ते कार्य राजाचं नसतं तर सर्व रयतेचं असतं आणि म्हणूनच यशस्वी होतं. रयतेच्या स्वराज्य कार्यातील सहभागाचं ऐतिहासिक सत्य एका प्रतिभावान कवीनं सोप्या रोखोक भाषेत कविता करून नोंदवून ठेवलेलं आहे. कवितेचं दृक्पद आहे, खबरदार टाक मारून जाल पुढे चिंधड्या उडवून दिन राई एवढ्या. तुम्ही वर्णन करतो एका छोट्या प्रसंगाचं. धामधुमीचा काळ आहे, सैनिक शिपाई तर सोडाच, पण शेतात नांगरणारा साधा शेतकरी सुद्धा सावध आहे. कुणाचे सैनिक कुठे जातात इकडे त्याचं लक्ष आहे. स्वराज्याचा कार्यात दगापटका करणारा कोणी आढळला तर त्याला हटकला पाहिजे अशी सगळीकडे भावना आहे. बांधावरून 4 घोडेस्वार जाऊन पाहत आहेत. शेतकऱ्याला 10-12 वर्षाचा कोळा पोरगा देताईला त्यांना अडवतो आणि सांगतो, खबरदार पुढे जाल तर चिंधड्या उडवून देईल. तुम्ही कोण आहात, कुठे चाललात वगैरे हा निवडा या घोडेस्वाराला विचारतो. पोरगा शस्त्रसज्ज घोडेस्वाराला दम देतो, भीत नाही. त्याला वाटतं आपण सुद्धा हे केलं पाहिजे, हे आपलं कार्य आहे. शिवाजी राजा कितीतरी चांगलं करतोय, आपण त्यात भाग घ्यायला पाहिजे. पुढे कवी सांगतो, हा चिमुरडा पोरगा ज्या घोडेस्वाराला दम देत होता तो स्वतः शिवाजी राजाच होता. त्या पोराने शिवाजी राजा पाहिलाच नव्हता, ओळख देखील काही नाही, देणं घेणं काही नाही, पण तो शिवाजीच्या कामात मदत करू पाहतो, त्यासाठी धोका पत्करतो. शिवकाळामध्ये शिवाजीच्या सर्व सहकार्यात सर्व सैनिकात आणि सर्व रयतेची भावना शिवाजी तयार करू शकला. त्यातच त्याचे वेगळेपण समावलेले आहे. असामान्य पराक्रम होतात ते असामान्य कार्याच्या सिद्धीसाठी केलेल्या लढ्यातच होतात. इष्टतेच्या लोभाने जे लढतात आणि मरतात त्याची नोंद ठेवावी असा इतिहास वाटत नाही. लढाईच्या धुमचक्रीत अनेकदा छोटी मोठी माणसं भीम पराक्रम गाजवतात, युद्धाच्या झुंजीत मरणही पत्करतात. जागिरी मिळवण्यासाठी किंवा मिळवलेल्या जागिरी टिकवण्यासाठी पराक्रम सुद्धा केलेले आहेत. पण लोभा प्रलोभनाविना जाणून बुजून मृत्यूला कवटाळणाऱ्या पराक्रमाची जातच वेगळी. शिवाजीराजे सहकारी व त्याची रयत शिवाजीच्या कार्यात त्याग करीत सहभागी होती, ही गोष्ट निर्वाद आहे. शिवाजीच्या काळातील त्याच्या रयतेला शिवाजीचे कार्य शिवाजीचे राजे आपले राजा आहे असे वाटत होते, याबद्दल शंका घ्यायला जागा नाही. पण असे का होते? शिवाजीने असे काय केले होते की रयतेला त्याने आरंभलेले कार्य आपले वाटावे? इतर समकालीन किंवा मागे पुढे झालेल्या राजाला जी रयतेची निष्ठा मिळाली नव्हती ती शिवाजी राजाला का मिळाली याचा हाच खरा प्रश्न आहे. इतर राजे रयतेशी वागत ती रीत आणि शिवाजी महाराज रयतेशी वागत ती रीत याच्यात जो फरक होता त्या फरकात त्या प्रश्नाचे उत्तर आहे. जहागिरी, इनामदारी, वतनदारी व गावगाडा त्या काळी सर्वसामान्य जनता राजा कोण आहे, कोण आला, कोण गेला याने काही फरक पडत नाही या संबंधी फारशी फिकिरी करत नसे. कुणीही राजा आला गेला किंवा कुणाचेही राज्य आले तरी सामान्य जनतेच्या जीवनात फरक पडलेलाच नव्हता. पण ज्यावेळेस छत्रपतीचं राज्य निर्माण झालं त्यावेळेस
लोकांना वाटलं जे आपलं राज्य आहे म्हणून आदरणीय गोविंदभाई पानसरे या आपल्या पुस्तकात तळमळीनं संपूर्ण शिवाजी महाराज अतिशय संशोधन करून खरा इतिहास सोडून संशोधनापोटी निर्माण झालेला हा ग्रंथ, त्या ग्रंथात पूर्णच्या पूर्ण महाराजांचे सर्वोत्कृष्ट धोरण सगळ्या नीत्या सर्वच्या सर्व मांडतात. आणि या ठिकाणी या वाचनाचं समारोप करून इथं सांगतो. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम.